हमारे कॉम्बॉक्स में आना चाहिए। ऑल कोकन नगर अक्षय के ऊपर निगाह रहेगी इस वक्त। नानीज के पास अक्षय जैसे जाबाज खिलाड़ी है और वो भी कमाल करेंगे। एक इनिंग को पूरा करने के लिए तो ये भी आपको ध्यान में रखना है। अभी 9:31 का समय, वक्त बहुत इंपॉर्टेंट है, टाइम इज मनी। अंपायर सारी चीजें से समझा रहे, जो नियम है इस टूर्नामेंट के। विश्वनाथ लिंगायत अनबे अंपायर, रॉयल स्ट्राइकर बना केसीसी रिपा। ये बहुत बड़ा मुकाबला, काफी सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए tenniscricket.in पर। आपका प्यार एक बार फिर हमारे लिए ऊर्जा साबित हो रहा है। 2,10,000 दर्शकों ने 2 दिनों का अद्भुत खेल जो प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल पर हुआ है वो देखा गया है। और पिछले 2 दिनों में प्रिंस राधे टाइगर और रत्नागिरी वॉरियर्स टीम ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है। पहले दिन रत्नागिरी वॉरियर्स टीम का प्रदर्शन लाजवाब रहा था और दूसरे दिन की कहानी जो है ना, जिसमें प्रिंस राधे टाइगर ने कमाल का प्रदर्शन किया था। गेंदबाजी में मौका मिलेगा, युवा खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए आए हैं। राज शिगवन। बल्लेबाजी की बात करें तो नॉस्टेक करेंट पर राकेश प्रभु है। जिलान जो वह लोकल टैलेंट है, हुनरबाज खिलाड़ी, उनको मौका मिला। जिलान रिफाई। मैच में मजा आएगा जिस तरह से ये टूर्नामेंट आगे बढ़ रहा है। एकदा सर्वांना विनंती आहे, आज अंगारकी आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाला नमन करून करतो। सगळ्यांचा एकदा आवाज होऊ द्या, बोला गणपती बाप्पा। थँक्यू। 5 4 3 2 1 लेट्स प्ले। टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई है और इस गेंद को स्क्वेयरली की तरफ खेल दिया। 1 रन के साथ जिलान ने अपना खाता खोला। राकेश प्रभु के ऊपर निगाह रहेगी। राकेश प्रभु एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, ऑलराउंडर है। मैंने आपको पहले ही बताया कि मुंबई T20 खेल चुके हैं। वानखेड़े स्टेडियम पर यह बहुत ही बड़ा टूर्नामेंट होता है लेदर बॉल का। लेदर बॉल का इनका अनुभव बहुत ज़बरदस्त है। लेकिन दूसरी तरफ से राज शिगवन भी कुछ कम नहीं है, ये भी कमाल के खिलाड़ी है, युवा खिलाड़ी। लेफ्ट हँडर बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर राकेश प्रभू। पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे। धावफलकांचा एक जिलांना आपलं खातं खोललेलं आहे। राज गोलंदाजी मार्कवरती रोड एंडकडनं तो मारा केला। डावखुरा शैलीदा फलंदाज राकेश प्रभूसाठी। मॅन फ्रॉम घेवली पालघर। उलटा चेंडू, सुंदर फटका, बॉटमॅनचा वापर, षटकार राकेश प्रभूच्या बॅटमधनं। बॉटमहँडचा अप्रतिम वापर, सुंदर स्ट्रोक आणि त्यानंतर चेंडू लॉकअपच्या दिशेने गेलाय। 6 धावांनी या ठिकाणी खातं खोललंय राकेश प्रभूनं। ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील
पंचांत कुठला प्रभाव नाही आहे. राकेश प्रभू आहे म्हटल्यानंतर अपील होणार यात काही शंका नाही आहे. पंच पण अनुभवी आहेत, अप्रतिम. मग म्हणालो होतो की राज देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. एक फुलटॉस चेंडू त्यावरती खरपूस समाचार घेतला गेला. त्यानंतर गुरडे स्पॉटवरचा थोडासा आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू होता, तिथे बॅट्समन बीट झाला. हे 2 बाय दिग्गज खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे आणि अशा वेळेला तुम्ही चांगली कामगिरी करताय ते देखील महत्वाचे आहे. धावफलका दबा आहेत 7. जास्त एफर्ट लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच हात समांतर करतायत, धाबा अमांतर येत आहेत. आदरणीय सन्माननीय उदय सामंत साहेबांचं सातत्यानं आपल्याला योगदान लाभलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेकरता. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉलचं क्रिकेट असेल किंवा रबर बॉलचं क्रिकेट. ऑन साईडला फटका चांगला खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनले. चेंडू सीमारेषा पार, षटकार, फ्लॅट षटकार. बेहतरीन टाइमिंग. पैरों पर गिनती, पैरों पर अगर आप गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजी करना बहुत आसान हो जाता है. ये शॉर्ट विकेट tenniscricket.in पर राकेश प्रभु ने जो फुल टॉस गेंद पर कमाल का स्ट्रोक खेल दिया था, छक्का जड़ दिया था. इस बार लेग स्टंप के ऊपर गेंद है, बहुत आसान हो गया और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था मिड विकेट बाउंड्री की तरफ. टेक्निकली साउंड है बल्लेबाज. लेदर बॉल का अनुभव जो है बिल्कुल काम करता हुआ. राकेश प्रभु 12 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया. जिलान की बात करें तो 1 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के. 4 गेंदों का खेल हुआ है. राज शिकवन गेंदबाजी कर रहे हैं. रॉस टैकर बनाम केसीसी रिपाई, ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला आप बीच मैदान पर देख रहे हैं. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाते हुए चाल मिला, थोड़ा रुक कर आई है. एक्शन रिप्ले देखिए जिस तरह से ये गेंद आई थी. अच्छा गति परिवर्तन किया था राज शिकवन ने. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिक्सर, बिंदी गेंद, वाइट बॉल, सिंगल, बिंदी गेंद. अभी तक का इस ओवर का लेखा जोखा है. ये गेंद बहुत अच्छी थी. जब गति मिलेगी ना बल्लेबाज को तो रन बनाना बहुत आसान हो जाता है, लेकिन आप वेरिएशन करेंगे तो बिल्कुल थोड़ी दिक्कत होती है इस विकेट पर. बढ़िया लाइन, यहां मौका बन सकता था. बहुत अच्छी गेंद थी. इस बार फुटवर्क नहीं था राकेश प्रभु का. गेंद थोड़ी आगे थी और दुविधा में रहे राकेश प्रभु. पहले ओवर का खेल, स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के. केसीसी रिफाई पहले ओवर में बेहतरीन स्टार्ट जरूर किया गया, लेकिन जो 2-3 अच्छी गेंदें थी राज की, जिसके बारे में चर्चा होगी. बादल हमारे साथ जुड़े हुए हैं. बादल काय म्हणाल, ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात, काही डॉट बॉल देखील आलेले आहेत आणि या मैदानावरती काय घडले ते देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सुरुवात तर खूप सुंदर झाली. ज्या प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात व्हावी अशी अपेक्षा होती. एक सुंदर फटका राकेशचा पाहायला मिळतोय षटकारासाठी. ज्या मोठ्या फटक्यांसाठी राकेश ओळखला जातो, अगदी तशीच सुरुवात राकेशने केली. हा पायावरचा चेंडू, मनगडाचा वापर, प्लेक ऑफ द रिस्ट आणि अजिबात रिस्क न उठवता हा अगदी साधा सोपा लिहिलेला षटकार. 14 धावा पहिल्या षटकाची समाप्ती. बेहतरीन स्टार्ट किया गया और जो प्लिक शॉट था वो भी बिल्कुल कमाल का, एफर्टलेस था. ज़्यादा एक बार फिर ताकतवर शॉट नहीं था. पैरों पर गेंदबाजी जब होती तो हिंदुस्तान का भी कोई जो बल्लेबाज जो है ना और निखर कर आता है. वही हुआ राकेश प्रभु के साथ. गेंदबाजी में परिवर्तन, अक्षय पवार, इनका एक ओवर बहुत इंपॉर्टेंट साबित हो सकता है. समय अब 9:38 का स्टार्ट हुआ ये टूर्नामेंट. तीसरे दिन का जो खेल है 9:33 पर. सुयोग आपका भी स्वागत है और हमारे डिजिटल स्कोरर है मिस्टर मफाज. शानदार खेल बीच मैदान पर. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर ना स्कोर ऑफ 14 पर रन केसीसी रिफाई. इस वक्त बॉलर के सिर के ऊपर से गेंद को खेल दिया है और खिलाड़ी मौजूद लॉकअप पर है. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया. 1 रन लेने का मौका. इस सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता है. रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के. अपने रोल का पता होना चाहिए. इस फिल्म में अपना रोल क्या है. एक तरफ राकेश प्रभु बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, 5 गेंदों में 12 रन 2 छक्कों की मदद से. तो जिलान भाई क्या कर रहे हैं, वो सिंगल ले रहे, दूसरी एंड की तरफ जा रहे हैं. इस क्रिकेट के परिभाषा को समझने की जरूरत है बल्लेबाजों को. अक्षय पवार 1 विकेट की तलाश में रहेंगे. 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है. कवर ड्राइव बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. इस वक्त कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. लो फुल टॉस ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे. बढ़िया बैटल, ये कॉन्टेस्ट है.
जो दर्शक बिल्कुल देखना चाहेंगे। अक्षय पवार, दो आइकॉन खिलाड़ी, एक तरफ राकेश प्रभु, और इसी बीच जो हमारे रत्नागिरी के खिलाड़ी हैं वो भी बढ़िया प्रदर्शन कर जरूर करेंगे। व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर मिस्टर इस्टा के साथ आगे बढ़ता हुआ। सुबह का सत्र और बहुत ही शानदार आयोजन टूर्नामेंट का, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। चैंपियन रेनी ट्रॉफी बाय 2025 पावर्ड बाय स्मार्ट नेट, को पावर्ड बाय ट्रिपल एस एंड दीपक दादा पवार। ऑन साइड पर पुल करना चाहते थे लेकिन गेंद दर बल्ले के पे जो अच्छा संपर्क होना चाहिए तो वो नहीं हुआ, और उसके कारण गेंद जो है ना फाइनल क्षेत्र में चले गए। बल्ले का मोटा सिरा लगा था, जोर से बल्ला घुमा गया था। बढ़िया खेल बीच मैदान पर बिल्कुल हो रहा है। स्कोर 18 रन बगैर किसी पर नुकसान के। जिलान 3 पर बल्लेबाजी कर रहे, राकेश प्रभु 13 पर बल्लेबाजी कर रहे। या दोनों प्रारंभिक बल्लेबाज हैं। बाउंसर डालने का प्रयास, कंधों का ज्यादा इस्तेमाल, नो बॉल का इशारा, क्योंकि इससे पहले 1 पर ओवर का इशारा किया था अंपायर ने। ये देखिए नो बॉल का इशारा, फ्रीड का इशारा। अक्षय पवार गेंदबाजी करे, सामने बल्लेबाज जिलान। टप्पा खाते उछाल मिला था, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, उछलकर पॉइंट क्षेत्र में गेंद को कट करना चाहते थे। गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बेहतरीन गेंदबाजी इस वक्त अक्षय पवार द्वारा। अब बाउंसर डाल रहे ना तो लेदर बॉल, टेनिस बॉल और रबर बॉल। यहाँ रबर बॉल का जो बाउंस है सबसे ज्यादा है, तो स्किलफुल गेंदबाजी होनी चाहिए। कंधों का कितना इस्तेमाल करना है। ब्रॉकोल में गेंद, ये बेहतर है। आपने 2 मीटर का अच्छा इस्तेमाल किया, ऑन द टोज गेंदबाजी की है और गेंद को बल्लेबाज ने ऑन साइड पर खेल दिया था। ये बेहतर लाइन है। माइंडसेट एक बार फिर बनाना पड़ता है, एक सेटिंग, एक सेटअप बनाना पड़ता है आपको। बल्लेबाज के मन में आशंका पैदा करने की जरूरत होती है गेंदबाज के लिए। अक्षय पवार का ये ओवर बहुत ही फायदेमंद साबित हो रहा है। 5 गेंदों में केवल 6 रन। स्कोर 20 बगैर किसी बार नुकसान के। केसीसी रिफाई, जिलान 4, राकेश प्रभु 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक है लेकिन बीच मैदान पर पानी है तो गेंद ट्रैवल नहीं हो रही। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलटना चाह रहे हैं लेकिन मना किया गया बैटर राकेश प्रभु द्वारा। जोखिम ने उठाया, उनको पता है कि ये अक्षय का बहुत ही महत्वपूर्ण ओवर। अक्षय पवार और एक उम्दा खिलाड़ी, प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर बतौर आइकॉन गेंदबाजी बहुत लाजवाब रही है। 1 ओवर 7 रन, कोई सफलता नहीं। अक्षय पवार आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर नाव स्कोर 21 रन। या स्पर्धेकरता निश्चितच आपल्या सर्वांचे लाडके मंत्री उदयजी सामंत साहेबांचं देखील प्रचंड योगदान राहिलेलं आहे। सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आहे। अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी, या वेगवेगळ्या संकल्पना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। धावसंख्या झाले 21। राकेश प्रभु फिलहाल वो पूछ रहे कि क्या बी किंग ओवर में ले लूं। सवाल तो पूछा गया लेकिन अब देखते क्या होता है। लिया गया बॉल, बी किंग ओवर। अब गेंदबाजी करने के लिए कौन आएगा वो देखना बहुत जरूरी है। चैतन्य, स्कोर 21 for none। चैतन्य पाटिल आइकॉन खिलाड़ी। ये जो चैतन्य पाटिल है ना बहुत बढ़िया प्रदर्शन जरूर करते, लेकिन फिलहाल राकेश प्रभु ने एक अलग डिसीजन लिया है। बहुत बार मैंने देखा है कि चौथे ओवर में ये बेकिंग ओवर का इस्तेमाल होता है, लेकिन तीसरे ओवर में राकेश प्रभु ने इशारा किया, क्या मैं ये बेकिंग ओवर ले सकता हूँ। डगआउट से बिल्कुल वो इशारा, हाँ जी हाँ आप ले सकते हैं आप अगर आप कॉन्फिडेंस है तो। और सामने से रॉय स्ट्राइकर ने क्या किया, सबसे बेहतरीन खिलाड़ी को लेके आए, चैतन्य को लेके आए। ऑनसेट पर गेंद को पुल करना चाहते थे, ये गेंद हरकत जरूर करेगी। वेट जो है ना इस गेंद का और कम है रबर बॉल से। और ये गेंद देखिए एक्शन पे चैतन्य पाटिल क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा खाते ही बिल्कुल उछाल मिला। गेंद को ऑनसेट पर खेलने की कोशिश और एक अच्छी गेंद, गेंद हरकत कर रही है। सुंदर गेंदबाजी,
बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन, टप्पा खाते हुए उछाल मिल रहा है, लेकिन इस बार गति ज्यादा नहीं है, रुक कर गेंद आई और आउट ऑफ द स्टंप, आंखों से दूर, आइलैंड से दूर गेंदबाजी कर रहे गेंदबाज चैतन्य पाटिल। बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में, बिल्कुल इसमें कोई और एक गेंद टप्पा खाते ऑफ स्टंप के बाहर चली गई है, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं। एक्सीलेंट बॉलिंग बाय चैतन्य पाटिल। 14 रन आपको बनाना है इसी ओवर में, अगर आपने 14 रन नहीं बनाए तो अपोनेंट टीम के लिए बिल्कुल वो बेनिफिट मिलेगा, आपके 4 रन माइनस हो सकते हैं। 3 गेंदों में खामोश रखा गया है। इस बार ऑन साइड पर खिंच के मारा, एक किच मारा लेकिन सॉलिड मारा, राकेश प्रभु कमार का स्ट्रोक, सिक्सर कर दिया है। ये शॉट देखे एक्शन रिप्ले पर 3 गेंदों तक अगर देखे तो खामोश, लेकिन राख के नीचे हमेशा आग होती है। ये राकेश प्रभु का स्वैग देखे, खींच के मारा ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, पुल पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल बैटिंग बाय राकेश प्रभु। देखिए कहां गेंद थी, बहुत दूर थी, अब मजा आएगा। इस बार भी अच्छा स्ट्रोक है लेकिन पानी है, पानी से कहानी को बदलते हुए आपने देखा है। 5 गेंदों में रन बने हैं 7, आपको और 7 की जरूरत है। टारगेट आपका रहेगा बी किंग ओवर में 14 रनों का। 28 रन बगैर किसी नुकसान के हैं, 5 गेंदों में 7। ये 28 के बारे में हम नहीं बताएंगे आपको, 5 गेंदों में 7, आखिरी गेंद शेष है। स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए जिलान रिफाई। शॉट तो बिल्कुल कमाल का है लेकिन एक ही रन मिलेगा, तो इस ओवर में 8 रन। इसका मतलब रॉयल स्ट्राइकर टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। चैतन्य पाटिल बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी इनकी रही है। अब क्या कहानी होगी देखिए, जो स्कोर फिलहाल 25 बन गया, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 5 ओवर का ये मुकाबला है और दर्शक अब इंतजार कर रहे हैं। रिप्ले, एक्शन रिप्ले, जो पिछला ओवर स्कोर टोटल है 29 और अब चक्कर स्कोर हो जाएगा 25। ये 3 डॉट बॉल आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी, गति ज्यादा, थोड़ा सा गेंद हरकत कर रही है, स्विंग कर रही है बहुत बढ़िया तरीके से, टप्पा खाते बाहर की तरफ जाते हुए गेंद, बहुत अच्छा आउट स्विंग। और उसके बाद में वो छोटी गेंद थी, समय मिला बल्लेबाज को, उच्च कद के बल्लेबाज है और बेहतरीन टाइमिंग के साथ गेंद को पुल किया गया था टिप मिड विकेट बाउंड्री की तरफ। यहाँ भी अच्छा शॉट था लेकिन वो जो पानी है ना, देखिए आउटफील्ड इतना तेज नहीं रहेगा, पानी में गेंद गिर गई, रुक गई और आखिरी गेंद पर जिलान ने पुल अच्छा किया था लेकिन इस ओवर में जो प्लान था केसीसी रिफाई का वो थोड़ा फेल हो गया और योजना के अनुसार रॉयल स्ट्राइकर ने अपना काम किया। स्कोर था 29 लेकिन 4 रन माइनस है, 3 ओवर के बाद 25 केसीसी पहले बल्लेबाजी करते हुए। रत्नदीप पाटिल, बड़ी मिर्जोड़े, महारवलनाथ करबोड़े, आपको भी रिपोर्टिंग करना है और फॉर्मेलिटीज को पूरा करना है। प्रिंस राजे टाइगर, रत्नागिरी वॉरियर्स। स्कोर फिलहाल अगर देखें तो 25। टॉस गेंद थी, मौका बिल्कुल था, खुशियां जरूर आई थी लेकिन राकेश प्रभु इसका फायदा नहीं उठा पाए। गेंदबाजी में कुणाल को बुलाया गया, कुणाल गणशी गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 25 रन। चैंपियन रेडी ट्रॉफी 2025 और फिलहाल टीवी अंपायर की तरफ सिग्नल किया गया, क्या ये गेंद बीमर है वो देखा जाएगा। बहुत बढ़िया काम कर रहे तीनों अंपायर। कुछ देर के लिए रुकना पड़ेगा, क्या ये गेंद बीमर है वो देखा जाएगा, डिसीजन पेंडिंग। गौरव भागवत टीवी अंपायर। इट्स अ फेयर डिलीवरी। गेंद डीप कर रही थी वो भी देखा गया और बैट्समैन के जो पोजीशन बहुत इंपॉर्टेंट है, जब आप कहाँ के अंदर कितना फ्रंट फुट पर आए वो सारी चीजें हम पर देख रहे हैं।
3 ओवर 25 रन स्कोरबोर्ड पर है। कुणाल गढ़सी गेंदबाजी कर रहे हैं। जिलान 5, 7 गेंदों में राकेश प्रभु 21। इस बार गेंद को खेल दिया ऑन साइड पर लेकिन ऑन साइड पर रन तो बटोरना चाह रहे राकेश प्रभु। सही ठिकाने लगाना बहुत ज़रूरी है। अगर आप लॉन्ग लेग क्षेत्र में खेलेंगे, फाइन लेग पर खेलेंगे, थर्ड मैन पर खेलेंगे तो आपको केवल एक ही रन मिलने वाला है। डिक्लेयर क्षेत्र में गेंद जा रहे हैं तो आपको खेलना है डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइडिश लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर, पॉइंट का क्षेत्र। यहाँ आप जितना खेलेंगे ना तो बहुत रन आपको मिलेंगे। लेकिन इसलिए आपका जो टांस गेंद लेग स्टंप के बाहर जाते हुए काफी लेग स्टंप के बाहर है तो वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा बिल्कुल किया गया। स्कोर नाउ मूव्स ऑन 27 पर नन। केसीसी रिपाई रत्नदीप पाटील बडी मेजोरी टीम आपण तयार आहात। महारमणनाथ करबोडे यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। ओ सुंदर गेंदबाजी कुणाल गढ़सी द्वारा। आइकॉन का फायदा क्या होगा? टीम के लिए कंट्रीब्यूशन आइकॉन का होगा, लेकिन मैं समझ सकता हूँ रत्नागिरी खिलाड़ी के जो है उनका फायदा क्या होगा। या तो जब आइकॉन है तब जाकर आप सफल हो सकते हैं या असफल हो सकते हैं। लेकिन अगर असफल होंगे तो निराश होने की जरूरत नहीं है, सफल हो जाएंगे तो आप एक बार में सुर्खियों में आएंगे। बाउंसर सारे खिलाड़ी जो 10 खिलाड़ी है ना वो उनकी आवाज आई है। वेल बॉल कुणाल, अच्छा बाउंसर। देखिए अगर आज राकेश प्रभु को आप बांध कर रख रहे हैं तो आपकी चर्चा पूरे रत्नागिरी में होगी। अगर आपकी पिटाई हो जाएगी तो आपको सीखने का मौका मिलेगा। यह बहुत अच्छा बाउंसर था, परफेक्ट बाउंसर था और कान को शिट्टी बजाते गेंद चली गई विकेट की तरफ। अक्षय ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। और एक अच्छी गेंद कुणाल 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 कर रहे कमाल। इस ओवर में समा बांधा है राकेश प्रभु के खिलाफ। पहले बाउंसर डाला गया था, उसके बाद में गति परिवर्तन किया गया और टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रख रहे। गति परिवर्तन बहुत बढ़िया किया गया। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन कुणाल गढ़सी की तरफ से और प्रभावित कर रही है खास करके नौजवान। स्कोर 27 पर नन। 5वां ओवर इंपॉर्टेंट, लेकिन इससे पहले ये 4था ओवर देखिए। पुल किया इस बार सुंदर स्ट्रोक। गेंद दर्शक दीर्घा में गुल करते हुए राकेश प्रभु। एक ही खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। अंत भला तो सब कुछ भला। राकेश का बल्ला माशाल्लाह। प्रभु की रिएक्शन क्या बता रही है एक बार फिर आपको दिखाएंगे। ये शॉट ऑन साइड पर बेहतरीन अंदाज में बल्ले के बीचों बीच बैट्सविंग अच्छा था। हेड पोजीशन बहुत बढ़िया। गेंद तारामंडल में बाउंड्री रन के बाद 6 रन। थोड़ा निराश, ये निराश इसलिए है क्योंकि 2-3 गेंदे वो बिंदी गेंदे खेल चुके हैं। बाउंसर बहुत अच्छा डाला था कुणाल ने और वो गति परिवर्तन, क्योंकि राकेश प्रभु है, अपनी अपनी पहचान बनी हुई है, अपनी अपनी एक इमेज है और एक बार फिर अपने कैरेक्टर को जब आप प्ले करने की कोशिश कर रहे हैं और वो बात नहीं होती ना तो थोड़ी निराशा होती है। सिक्सर आने के बाद राकेश प्रभु निराश थे क्योंकि इस ओवर में केवल 8 रन आ गए। 4 ओवर 33 रन स्कोरबोर्ड पर। केसीसी बरीपाई ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्ले का मोटा सिरा, गेंद चली गई वह फाइन लेग पर। 1 रन आपको मिलेगा। स्कोर 34 पर पहुंच चुका है। 34 फॉर रन। 5वां ओवर, निर्णायक ओवर का खेल। पहला मुकाबला आप देख रहे हैं आज के दिन का। केसीसी रिपाई और कोकन नगर बनाम रॉयल स्ट्राइकर नानीज। टॉस जीता था नानीज ने, पहले फील्डिंग करने का फैसला लिया। राकेश प्रभु 28 पर खेल रहे, 18 गेंदों का सामना किया है। इस बार शॉट बहुत अच्छा है और बल्लेबाज जिलान कितनी देर तक आप शांत बैठेंगे? अब समय आ गया गियर चेंज करने का। स्लॉट में गेंद थी, प्लॉट के बाहर भेज दिया। शानदार सिक्सर। और था मिडल ऑफ द बैट, बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चिरा दिखाया और डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर। ये टेक्निक बहुत अच्छी देखे इनके पास, वो काबिलियत है। अगर आपके रडार में गेंद है तो आपको वो नहीं रुकना है। अब गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, 1 रन आपको मिलेगा, ये भी बेहतर है। 2 गेंदों में आपने 7 बनाए हैं। आपका आइकॉन खिलाड़ी है नॉन स्ट्राइकर एंड की तरफ, वो स्ट्राइकर एंड की तरफ आएगा। राकेश प्रभु 28 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 18 गेंदों का सामना किया। स्कोर 41 बगैर किसी नुकसान के।
और अभी तक 4 छक्के जड़ चुके हैं राकेश प्रभु। 3 गेंदों का खेल आना बाकी, कम से कम 3 गेंदों में 2 तो जड़ना चाहिए, 3 भी आएंगे तो बेहतर बात हो जाएगी। लेकिन अभी तक का ओवर जो है ना राज का बहुत इंपॉर्टेंट रहा। ये फ्रंटलाइन गेंदबाज है रॉयल स्ट्राइकर टीम के। रुकिए रुकिए थोड़ा रुकिए, राकेश प्रभु ने कहा, और अब धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर राज बना रहे हैं। पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ था। अभी इस ओवर की कहानी अगर देखें तो 3 गेंदों में 9 रन, एक गजब का शॉट जिलान रिफाई का। बढ़िया लाइन, रन लेना चाह रहे हैं, थोड़ी दुविधा थी, थोड़ी दुविधा, अब दूसरे के लिए वापस आना चाहेंगे। वैसे राकेश प्रभु रन लेना नहीं चाह रहे थे कि आने वाले जो 2 गेंदे वो खेलना चाह रहे थे, मजबूरन भागना पड़ा क्योंकि जिलान बहुत तेजी के साथ आए। तो अब ये 2 गेंदे खेलने का मौका मिलेगा राकेश प्रभु को। 4 छक्के जड़ चुके हैं, 2 गेंदों का खेल आना बाकी है। राज बहुत बढ़िया गेंद, एक सिक्सर आने के बाद कमबैक कर रहे हैं। हवा में उछाला ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, क्या ये कैच हो जाएगा? बहुत ही अच्छा कैच। राकेश प्रभु बैक टू द पेविलियन, 28 रन बनाए, 18 गेंदों का सामना किया और 23 पर केसीसी रिफाई की उम्मीदों को लगता हुआ पहला झटका, फर्स्ट विकेट। शुक्रिया डी से। राकेश प्रभु ने 19 गेंदों में 28 रन बनाए, 4 छक्कों की मदद से उनका विकेट गिर गया और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। सामने बड़े खिलाड़ी हैं, इस बार बड़े खिलाड़ी तो बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर करेंगे। हमला किया गया था और शिकार बन के राकेश को डगआउट की तरफ जाना पड़ा। बहुत ही अच्छा कैच बॉडी लाइन पर लिया गया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। बबल नाइक बॉडी लाइन पर मौजूद थे, तो इन्होंने कोई अनिकेत, सॉरी, तो बबल नाइक अब बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। तो अनिकेत ने बहुत अच्छा कैच लपका, आइकॉन खिलाड़ी पुल करना चाह रहे थे बबल नाइक। अनिकेत दोबारा बिजी हो रहे हैं, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे। थ्रो थोड़ा बेहतर होगा तो बल्लेबाज बबल नाइक रन आउट होने वाले हैं। तो तालियां बज रही है, जो 11 खिलाड़ी तालियां बजा रहे, इसका मतलब है वो संतुष्ट जरूर रहेंगे। अक्षय का जलवा देखने के लिए एक बार फिर दर्शकों को मौका मिलेगा। और अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या 5 ओवर के समाप्ति के बाद 44 रन स्कोर बोर्ड पर, और टारगेट रहेगा अपोनेंट टीम के लिए 45 रनों का। 45 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला समय बताएगा। पण मॅच मध्ये मजा येईल, जाम मजा येईल, कारण यानंतर सामना जेव्हा सुरू होईल त्यावेळेला बादल चौधरी मालवणी तडका घेऊन येत आहेत। त्यांचा आवाज आपण सुप्रीमोमध्ये देखील ऐकलेला आहे। मी मगाशीच म्हणालो की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांचा आवाजाची दखल घेतली। जिलान 15 वरती नॉट आउट राहिला। राकेश प्रभू 28, 4 षटकार, 19 चेंडूमध्ये 28 धावा त्याने टुकल्या। बिलाल बबल नाईकचा विचार केला तर त्यानं एकच धाव केले। 44 धावा आहेत, 4 एक्स्ट्राज आहेत, 45 धावांचं आव्हान। राज शिकवण 2 षटकं, 25 धावा, 1 गडी बाद करण्यामध्ये यश। अक्षय पवार 1 षटक, 7 धावा, त्याला यश मिळालेलं नाहीये, पण गोलंदाजी खूप चांगली केली। चैतन्य पाटील 1 षटक, 8 धावा, कोणताही यश त्याला मिळालेलं नाहीये, यांनी चांगली गोलंदाजी केली। कुणाल घडशी 1 षटक, 8 धावा, इथे कुणाल घडशी देखील चमकदार कामगिरी करतोय। 4 एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या, एकच गडी बाद झाला। 43 वरती 30 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान आहे। कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जातोय भाव, कुठेही जाऊ नका, पात्रा सामन्याचा दुसरा डाव। रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे आणि करबुडी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं। थँक्यू डीजे। मिरजोळी संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे। महार अमरनाथ करबुडी संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचे। रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या। महार अमरनाथ करबुडे, रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी टीम कॅप्टन।
दोन्ही संघांसाठी शेवटचा कॉल असेल. मिरजोळी संघाचा कॅप्टन आणि करबोडी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. व्यासपीठावरती दीपक मोरे सरांचा देखील शुभागमन झालेलं आहे. दिनेश सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. करबोडी संघाचा कॅप्टन आणि मिरजोळी संघाचा कॅप्टन. करबोडी टीम कॅप्टन करबोडी टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. नमस्कार. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथ्या पर्वातील आजच्या दिवसातील ही पहिली लढत आणि या पहिल्या लढतीसाठी 45 धावांचं लक्ष आपल्या पाठीवर घेऊन रॉयल स्ट्रायकर नाणीत संघ मैदानावर उतरले. तोपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत आवाज प्रशांत आदवडे सर. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्या भेटीसाठी येते. या दुसऱ्या लढतीची नाणेफेक रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे बनाम महारवळनाथ खरबुडे. नाणीच संघ आपल्याला विनंती आपली सलामी जोडी आपण मैदानावर पाठवावी. दीपक मोरे सरांना विनंती आहे आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 चौथा पर्वाचा खेळ आजचा तिसरा दिवस आयकॉन खेळूंचा जलवा आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे आणि महारवळनाथ खरबुडे या ठिकाणी सज्ज आहेत. थैंक यू डीजे मास्टर. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 तीसरे दिन का दूसरा मुकाबला करबुडे बनाम मिरजोळे. समय हो गया टॉस का बॉस. इट्स अ कॉल. इट इज टेल. दीपक मोरे साहेब थँक यू सो मच. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे आणि हिट्स असा कॉल होता. टेल्स आलेला आहे. मिरजोळे आणि करबोडे असा सामना. करबोडे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. तुम्ही जो घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण इथे हा सामना तुमच्यासाठी प्रतिष्ठा असणार आहे. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग. कारण पिचचा अंदाज नाही म्हणून आधी फिल्डिंगच करणार आहे. प्रश्न बरेचसे असतात ते बाकीचे प्रश्न मी विचारणार नाही आहे. बेकिंग ओव्हरबद्दल तुम्हाला किती उत्सुकता आहे? उत्सुकता आता म्हणजे आता बघूया ग्राउंडवरच. काल 2 दिवस क्रिकेटचा खेळ पाहिला ज्या पद्धतीनं बेकिंग ओव्हरचा वापर होतोय. पहिल्या षटकात किंवा चौथ्या षटकामध्ये होतोय. चौथ्या षटकामध्ये. हां पण ते होमवर्क केलं का? पाहिलं का तुम्ही 2 दिवसाचा खेळ? हो पाहिलं तर यूट्यूबला पाहिलं. 2 स्पेशल खेळाडू असतील. एक बॅट्समन आणि एक बॉलर. त्यासाठी निश्चितच तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. मॅच देखील सुरू होतो आहे. सामन्याला सुरुवात होते इथे. आज सामना जो अतिशय महत्त्वाचा आहे करबुडे आणि मिरजोळे या दोन संघादरम्यान. करबुडे संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. सामन्याला होतो सुरुवात. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा मालवणी तडका बादल चौधरी यांचा आवाज ऐकण्यासाठी. धन्यवाद प्रशांत. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथ्या पर्वातील आजच्या दिवसातील ही पहिली लढत. पहिल्या लढतीतील दुसरी इनिंग 45 धावांचं लक्ष. रॉयल स्ट्रायकर्स नाणी संघाची सलामीची जोडी. त्या प्रकारे फलंदाजी केली KCC रिफाई ऑल कोकणगर संघाने थोडीशी निराशा केली असेल. 5 षटकामध्ये किमान
60-70 धावसंख्या वाटत होती, बोर्डवर उभारली जाईल. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या षटकात 14 धावा, पण त्यानंतर जकडून ठेवलं होतं प्रतिस्पर्धी संघाने राकेशला. हा झाला भूतकाळ. एक नवीन भविष्य लिहिण्यासाठी सज्ज होत आहेत दोन्ही संघातील खेळाडू. पहिला चेंडू, सन्मान दिला जातोय. राज शिवगण आणि चैतन्य पाटील दोन खेळाडू. टाकेगावचा चैतन्य पाटील संघाचा आयकॉन खेळाडू, त्याला साथ देण्यासाठी राज शिवगण. राजने गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली. गोलंदाजीच्या बाबतीत पहिल्या षटकाचा जर अपवाद वगळला तर रॉयल स्ट्रायकर नाणीज संघ दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि त्यामुळेच मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलं होतं. खास करून वेगवान गोलंदाजी. रेनी क्रिकेटसाठी ज्या वेळी रबर बॉल असतो, रबर बॉल पिच झाल्यानंतर थोडासा स्कीट होतो, टायमिंग करणं थोडंसं कठीण. बॉलिंग मार्कवर जिलान रिपाई. सलामीसाठी आला होता जिलान. फलंदाजी दमदार केली होती. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवला जातोय. अजून एक सिंगल, एकेरी धाव. नाणीज संघासमोर लक्ष आहे ते 45 धावांचं आणि या 45 धावांसाठी आपल्याला आहे ते 29 चेंडू. यामध्ये एक मॅन्डेटरी पॉवर प्ले, एक बी अ किंग ओव्हर. चिलानचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा, बॅटरपासून थोडासा लांब ठेवला होता. अपेक्षित उसळी नव्हती, मात्र चेंडू वेगाने विकेटकीपरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिसरा चेंडू होतोय समाप्त. या 3 चेंडूमध्ये एक मात्र स्कोरिंग शॉट जो आपण पाहिला आतापर्यंत चैतन्याच्या बॅटमधून. राज विरुद्ध जिलान ही लढत बघण्यासारखी असेल. नटराज शॉट खेळण्याचा होता प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. या एरियामध्ये मोठे फटके खेळण्याचे जास्त मनसुबा नसेल बॅटरचा. घोषित चित्र. यावेळी बॅटची कट घेऊन चेंडू तिथेच थांबतोय. प्रवास नव्हता चेंडूचा आणि त्यामुळे धावांची सुद्धा अपेक्षा नव्हती. चौथा चेंडू जिलांच्या षटकातील समाप्त होतो. या 4 चेंडूमध्ये 3 निर्धाव, फक्त एकेरी धाव. 45 धावांचा पाठलाग करताना अजून एक शॉर्ट पिच आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, डबल साऊंड ऐकायला आला होता. नेमका कसला होता हा आवाज? चेंडू डॉट. थोडीशी चर्चा होईल राज आणि चैतन्य या दोघांच्या दरम्यान. आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फक्त पाहतोय स्ट्राईक आपल्याकडे कधी मिळेल, कारण 5 चेंडू आतापर्यंत झालेत समाप्त. फक्त 1 धाव जिलान खर्च करतोय. एक सिंगल, एकेरी धाव. पहिल्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक कव्हरच्या दिशेने, एक लॉंग ऑन मिड ऑनच्या दिशेने. बबल नाईक होडावडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा एक अष्टपैलू खेळाडू. फलंदाजीची संधी मिळाली नाही बबलला, मात्र गोलंदाजीत काही ना काही कमाल करेल बबल. शेवटचा एक मात्र चेंडू बबलला खेळायला मिळाला. थोडासा मिड विकेटच्या दिशेने सरकवला जातोय बबलला, कारण समोर असणारा राज या चेंडूवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न करेल. प्रयत्न सुंदर होता मिड ऑनच्या दिशेने जेल टिपण्यासाठी. लॉंग ऑन पर्यंत चेंडूचा येतोय प्रवास एकेरी धावेसाठी. या सुटलेल्या चेल्याचा ॲक्शन रिप्ले नक्की तुमच्या भेटीसाठी येईल tenniscricket.in वर. ही सगळी क्षणचित्र. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 45 धावांचं लक्ष आणि धावसंख्या बिनबाद 2. चैतन्य पाटील 2 चेंडू 1 धाव आणि राज शिवगण 4 चेंडू 1 धाव. ॲक्शन रिप्ले. संधी निर्माण केली होती जिलाने. पुल करण्याचा प्रयत्न, मिड ऑनच्या दिशेने झेप सुद्धा घेतली होती. टायमिंग थोडंसं चुकलं या उडीचं. बोटांना हलके स्पर्श करतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात अडवला जातोय. 1 धाव फक्त या चेंडूवर बहाल केली जाते. झेल जरी सुटला तरी कौतुक करावं लागेल जिलानचं. ज्या प्रकारे जिलानने फलंदाजी केली, आक्रमक फलंदाजी. आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू सोबत असताना सुद्धा जिलानने मोठी फटकेबाजी करून दाखवली आणि त्यानंतर गोलंदाजीत आपल्या संघासाठी 100% योगदान. खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाचा फक्त 2 या धावसंख्येवर. 4 षटकं अजूनही शिल्लक. 10 पेक्षा जास्त रिक्वायर्ड रन रेट ही थोडीशी चिंतेची बाब जरूर असेल रॉयल स्ट्रायकर नाणीज संघासाठी. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर. वेट, अंपायर वेट. आजिम सय्यद आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आजिम आपल्या बॉलिंग मार्कवर.
पाया तर खूप सुंदर रचला आहे जिलानने. फक्त 2 धावा पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यानंतर हे दुसरं षटक. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास. धावा नेमक्या किती असतील या चेंडूवर प्रतीक्षा असेल पंचांच्या इशाऱ्याची, आणि तो इशारा येतोय, जो इशारा बॅटरला थोडासा नक्की नाराज करेल. एकेरी धावेचा खूप लांब फटका होता राज शिवगणच्या बॅटमधून. अपेक्षा असेल चैतन्य पाटीलकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं गरजेचं असेल, कारण यापूर्वीच्या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहिलं वारंवार मोठ्या फटक्यांसाठी राकेश प्रभू यांनी प्रयत्न केले. 4 षटकार जरूर लगावले, पण राकेश प्रभू यांचा जर इतिहास, पूर्व इतिहास जर चाळला तर 19 चेंडूमध्ये 28 धावा या राकेश प्रभू या नावाला साजेशा नव्हत्या. मात्र हा सामना जिंकून देण्यासाठी त्या पुरेशा आहेत की नाही येणारा काळ नक्की सांगेल. आझिम सय्यद गोलंदाजीची सुरुवात. एक वेगवान चेंडू, राऊंड विकेट, त्याच्यावर एक सिंगल राजच्या बॅटमधून. भरकटतोय डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. रत्नागिरी जिल्ह्याचे हे 3 मान्यताप्राप्त पंच विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर, तिसरे पंच गौरव भागवत. खूप सुंदर पंचगिरी. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अजून एक सिंगल. महारावनात खरबुडे संघ आपल्याला विनंती आहे, रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघाची प्लेइंग 11 लिस्ट आपण कॉम्बॉक्समध्ये जमा करावी. महारावनात करबुडे संघ आपल्यासाठी सूचना, प्रतिस्पर्धी संघाची प्लेइंग 11 लिस्ट आपण कॉम्बॉक्समध्ये जमा करा. 5 धावा बिनबाद, विजयाचं लक्ष्य 45 धावांचं. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर, वारंवार दिशेपासून भरकटतो अझीम. सुरुवात सुंदर केली होती. खरं तर डावखुरा हाताचे बॉलर म्हटलं की बॅटरच्या मनात थोडीशी शंका येते, कारण प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा डावखुरा हाताचे बॉलर खूप कमी मिळतात आणि हा ॲडव्हान्टेज घ्यावा लागेल अझीमला. ज्या प्रकारे जिलानने सुरुवात केली, पहिल्या षटकामध्ये दबाव क्रिएट केलाय, फक्त 2 धावा खर्च केल्यात, आणि तो दबाव या 2 वाईडमुळे थोडासा हटवला जाईल. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय अझीम. लॉंग अप आणि कव्हर हे 2 खेळाडू चेंडूच्या मागे. या दोघांच्या मधून चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जातोय, विश्रांती घेतोय. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. संधी होती या दोन्ही खेळाडूंकडे. डीजेकडून गाणी सुद्धा खूप सुंदर सुंदर. नारळी पौर्णिमेचा उत्साह, आणि त्या पाठोपाठ आता अपेक्षा असेल, आस असेल दहीहंडीची. आवाज तर आला होता. थोडीशी निराशा दिसते अझीमकडून. काय झालं नेमकं या चेंडूवर? यापूर्वीच्या चेंडूवर सुद्धा साधी सोपी संधी दवडली गेली. त्यानंतर वॉट बॉल, 2 पायाच्या मधून यष्ट्याने थोडासा बीट करत चेंडू जातो, आणि त्यामुळे ही निराशा होती अझीमकडून. क्लीन बोल्ड होता होता अगदी थोडक्यात वाचतोय. बॉलिंग ॲक्शन अझीमची खूपच सुंदर. 10 धावा बिनबाद. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय, 1 धाव पूर्ण होते. थोडासा फंबल, चुकीला माफी नाही. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत. या एक धावा खूप महत्त्वाच्या असतील. प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू या एकेरी धावेमुळे स्ट्राईकवर येतोय, आणि या गोष्टीचा नक्कीच आपल्याला तोटा होऊ शकतो. ही प्रत्येक धाव महत्त्वाची असेल, पण त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू, आयकॉनिक खेळाडू जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकर एंडला कसा राहावा यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या होते ती 12, विजयाचं लक्ष्य 45 धावांचं. स्ट्रायकर एंडवर चैतन्य पाटील. फुलटॉस चेंडू. एकेरी धावेवर समाधान तर मानतायत, आणि त्यानंतर येतोय पंचांचा इशारा, नो बॉल.
खूपच उंचीचा होता चेंडू, कदाचित अझीमच्या हातातून हा चेंडू निसटला असावा. हा ॲक्शन रिप्ले बघूया. येस, थेट हेल्मेटच्या दिशेने हा चेंडू बीमर गेला होता. पंचांनी नो बॉल ठरवला आहे. फ्री हिट मिळते. या फ्री हिटचा कसा होईल वापर? राज शिवकण आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 3 धावा, सांघिक 14 धावा, विजयाचं लक्ष 45 धावांचं आणि हा फ्री हिटचा चेंडू. अतिशय खराब शॉट सिलेक्शन. फ्री हिटच्या चेंडूसाठी आपल्याला शॉट सिलेक्शन विचार करून करावं लागेल. थोडीशी दुखापत होते. ॲक्शन रिप्ले येतोय बघा. हा ॲक्शन रिप्ले, गती कमी होती, फटका खेळून झाला आणि त्यानंतर चेंडू थेट बरगडीच्या दिशेने जाऊन विसावतोय. 2 षटकांचा खेळतोय समाप्त. 45 धावांचा पाठलाग करताना रॉयल स्ट्रायकर नाणीच संघ बिनबाद 14 फॉर नो लॉस आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर व्हाईल द चेसिंग द टार्गेट ऑफ 45. महारवळनाथ करबुडे आपल्यासाठी. येस, थँक्यू सर. पोचली आपली लिस्ट. धन्यवाद. जाऊया मैदानावर. आमचे स्पॉन्सरर शैबाज उस्मान चिपळूणकर ही संपूर्ण स्पर्धा प्रायोजित केली. पॉवर्ड बाय स्मार्टनेट, को पॉवर्ड बाय SSS, श्री साई स्पोर्ट आणि दीपक दादा पवार. आपण पाहतोय बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 सीझन 4. आजच्या दिवसातील ही पहिली लढत. प्रथम फलंदाजी करताना 44 धावा KCC रिफाई ऑल कोकणनगर संघाच्या, ज्यामध्ये राकेश प्रभू घिवली पालघरचा खेळाडू, ज्याने जमवल्या 19 चेंडूमध्ये 28 धावा आणि त्या 28 धावांच्या जोरावर एक फायटिंग टोटल 44 धावांची. रॉयल स्ट्रायकर नाणीच संघ स्ट्रगल करतोय. 2 षटकांची सांगता. धावसंख्या निश्चित. मी सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. बादल चौधरी यांचा आवाज ऐकताय. आत्ताच एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांची टेनिस जगतामध्ये ओळख आहे, टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून त्यांची ओळख, अर्थात सुप्रीमो 5 वेळा ज्यांनी जिंकलेलं आहे, असे सुमित बाहुबली ढेकळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील रत्नागिरीमध्ये स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुमित ढेकळे यांचं स्वागत करण्यासाठी चेंडू कुठून आला, कुठे गेला, थोडीशी चर्चा तर होते. पाय थोडासा सरकतोय. लँडिंग होताना गोलंदाज जुबेरकडून पंचांचा नो बॉल येतोय. यापूर्वी हा ॲक्शन रिप्ले. हा पाय निसटला शेवटच्या क्षणी, हातातून सुद्धा चेंडू सुटला. ज्या चेंडूवर पकड घट्ट असणं गरजेची होती, अखेरच्या क्षणी ही पकड चेंडू सुटण्यापूर्वीच सैल झाली आणि चेंडू निसटला. थोडीशी चर्चा होते मैदानावर, थोडीशी दुखापत. वारंवार पावसाळी क्रिकेटसाठी आपण पाहतोय खेळाडू कधी पडतायत, उठतायत, पुन्हा उभे राहत आहेत, खेळतायत, लढतायत, कारण प्रत्येकाला आस आहे जिंकण्याची. कारण ही आहे स्पर्धा मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची. बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025 चौथं पर्व. आणि या चौथ्या पर्वामध्ये 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा लेवलची एक स्पर्धा आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल ऑल इंडिया लेवलची स्पर्धासुद्धा. दोन्ही ठिकाणी प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख, द्वितीय पारितोषिक रुपये 50,000. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर या प्रत्येकीसाठी रुपये 5,000 आणि ट्रॉफी. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी दोन्ही फॉर्मॅटमध्ये सायकल आणि जिल्हा लेवलला आयकॉन प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक सुंदर गिअर्ड सायकल. पंचांना विनंती, सामन्यावर थोडंसं लक्ष ठेवावं, घड्याळावर थोडंसं लक्ष ठेवावं. अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. जुबेर बॉलिंग मार्कवर येईल. चेंडू असेल फ्री हिटचा. स्ट्रायकर एंडवर चैतन्य पाटील. हे नावातलं चैतन्य, नावाचं स्पिरिट, नावाची ऊर्जा चैतन्याला मैदानावर दाखवावे लागेल. 7 चेंडू म्हणजे 8 धावा. आतापर्यंत तरी या वाघाच्या जिभेला रक्त लागलं नाहीये चौकार षटकारांचं. अपेक्षा असेल मोठ्या षटकाराची. आणि तो मोठा षटकार या फ्री हिटच्या चेंडूवर
चैतन्य पाटीलच्या बॅटमधून बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. षटकारामुळे धावसंख्या उभारी घेते 21 या धावसंख्येपर्यंत. त्यानंतर अजून एक फटका, यावेळी मिड ऑनच्या दिशेने फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी हा सलग दुसरा षटकार. सत्तावीस हा धावफलक. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा अक्षरशः दुष्काळ पडला होता, मात्र तिसऱ्या षटकात धावांचा सुकाळ पाहायला मिळतोय. नो बॉल आणि त्यानंतर सलग 2 षटकार. चैतन्य पाटील ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या होत्या. तोपर्यंत सगळं चित्र हातात वाटत होतं केसीसी रिफाई संघाच्या बाजूने. पण तिसऱ्या षटकाची सुरुवात, जुबेरकडून पहिला नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवर षटकार, त्या पाठोपाठ षटकार. चैतन्य पाटील एवढ्या लांब आपल्याला का आणलंय खेळण्यासाठी हे दाखवतोय. 9 चेंडूत 10 चेंडूत 21 धावा आणि सांघिक 28 या धावसंख्येवर खेळताना विजयाचं लक्ष 45 धावांचं. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजून एक मोठा फटका चैतन्याच्या बॅटमधून. मिड ऑन मिड विकेट हे दोघेही या चेंडूकडे पाहत राहत आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन विश्रांती घेतोय. बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. या षटकामधील हा तिसरा सिक्सर. जी धाव गती पहिल्या 2 षटकांमध्ये रोखून धरली होती, जणू काही पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटरचं हस्तबंधन केलं होतं. या हस्तबंधनातून बॅटर स्वतःला मोकळं करून घेत आहेत आणि धाव संख्या पहिल्या 2 षटकांमध्ये कुर्म गतीने चालत होती, ती धाव संख्या या तिसऱ्या षटकात अचानक अश्वगती पकडते. आणि याचं कारण चैतन्य आपल्या नावाचं स्पिरिट मैदानावर दाखवतोय. 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर अजून एक लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. जुबेर 5 चेंडूमध्ये 26 धावा खर्च, फक्त 5 धावांची गरज. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे, धावांसाठी दिशा चेंज केली जाते. हलकेच अपील सुद्धा होत आहे. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने राज शिवगणने क्रीज सोडलं की आपल्या बॅटरसाठी शेवटपर्यंत त्याने खिंड लढवली. टाळ्या तर वाजतायत, कौतुक आहे राजचं. आपल्या आयकॉन खेळाडूला स्ट्राईक मिळण्यासाठी राजने जवळपास आपली विकेट सॅक्रिफाईस केली होती, पण शेवटी नशिबाची मिळते साथ. ॲक्शन रिप्ले बघा नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने. शेवटच्या क्षणी राजची बॅट येत आहे क्रीजमध्ये आणि अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये चैतन्य माघारी परततोय आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. आणि त्यानंतर राज स्ट्रायकरांच्या दिशेने प्रयाण करता होतोय. सांगत होते तिसऱ्या षटकाची 45 धावांचं लक्ष रॉयल स्ट्रायकर नाणीत संघासमोर केसीसी रिफाई ऑल कोकण नगर संघाने ठेवलेलं आणि त्याचा पाठलाग करताना 3 षटकात धावा होत आहेत 41. सर्वांचं लक्ष होतं राकेश प्रभूकडे, कुठची ओव्हर येईल. हा ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये एक वादळ मैदानावर घोंगावलं. त्या कोकण किनारपट्टीवर आतापर्यंत फयान, लैला अशी अनेक वादळं आपण पाहिलं. आज रत्नागिरीच्या या क्रीडा संकुलामध्ये हे वादळ मैदानावर घोंगावत आहे, ज्या वादळाचं नाव चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकेगाव. एक युवा खेळाडू या स्पर्धेत आयकॉन खेळाडू म्हणून समाविष्ट केला गेला आणि कामगिरी सुद्धा खूप सुंदर आयकॉनिक. धावसंख्या झाली 41, पण बिया किंग ओव्हर आहे, त्यामुळे या षटकात किमान 8 धावा कराव्या लागतील.
हे पूर्ण षटक आपल्याला खेळावं लागेल. राकेश या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. कारण या षटकामध्ये जर आपण 14 धावा केलात या षटकामध्ये किमान 8 धावा कराव्या लागतील. 8 धावा जर पूर्ण झाल्या तर त्या ठिकाणीच हा सामना समाप्त होईल. कारण 44 धावा पहिली फलंदाजी करताना विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य आणि बी अ किंग ओव्हरसाठी थोडीशी वेगळी नियमावली. येलो बॉल आणि बॉलिंग मार्फत राकेश. काय करेल राकेश करामत या षटकात? वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर भरकटतोय. पंचांचा इशारा येतोय तो वाईड बॉलचा. एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या होती ती 43. बी अ किंग ओव्हर ज्या षटकामध्ये एरवी आपण पाहतो 14 धावांचं लक्ष्य असतं. त्यापेक्षा कमी धावा केल्या तर 4 धावांचा दंड आपल्याला होऊ शकतो. यावेळी पुन्हा एकदा घोषित क्षेत्राच्या दिशेने चेंडूचा प्रवास. तिसऱ्या षटकामध्ये सगळ्यांचा होरा होता. राकेशने हे षटक खेळणं गरजेचं होतं. पण बी अ किंग ओव्हरसाठी सुद्धा राकेश थांबणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे राकेशने घेतलेला निर्णय हा कितपत योग्य ठरेल. जबाबदारी तर राकेशने घेतली पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना. या इनिंगमध्ये बॉलिंग करताना विजयाचं लक्ष्य 45 धावांचं. धावसंख्या झाली 44. मात्र सामना चालू राहील. या षटकात किमान 8 धावा ह्या अपेक्षित आहेत विजयासाठी रॉयल स्ट्रायकर नाणीज संघासाठी. एक वेगवान चेंडू विकेटकीपरच्या दिशेने प्रयाण करतोय. डॉट बॉल. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त फलंदाजी केली राकेश प्रभू यांनी. 19 चेंडू आणि 28 धावा. नावरूपाला साजेशी नव्हती ही कामगिरी. कारण राकेश प्रभू म्हटलं की समोर येतात लांब लचक षटकार, ताबडतोड फलंदाजी, जबरदस्त कामगिरी. आज थोडंसं या रेनी क्रिकेटमध्ये मात्र थोडीशी विपरीत कामगिरी. पण त्याची सगळी भरपाई आपल्या गोलंदाजीत करून देण्याचा इरादा राकेशचा. अजून एक फास्टर वन. वेगवान चेंडू बॅटरच्या दिशेने. चैतन्य पाटील ज्यांनी या षटकामध्ये अक्षरशः धुडगूस घातला या मैदानावर. 4 षटकार चैतन्यने खेचले एकाच षटकामध्ये. तो चैतन्य स्ट्रायकरांवर 17 चेंडू आणि 36 या आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर. अजून एक आखू टप्प्याचा चेंडू. मिड ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. 1 धाव होते पूर्ण. दुसऱ्यासाठी वळवत आहेत पावलं. या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते ती 46. 5 धावा झाल्यात या षटकामध्ये. 5 धावा झाल्यात. सामना शेवटच्या षटकात जाईल का असं वाटतंय. बघूया राकेश काय करतोय करामत या शेवटच्या चेंडूवर. स्ट्रायकर संघाचा आयकॉन चैतन्य पाटील. मोठा फटका चैतन्याच्या बॅटमधून. लॉंग ऑनच्या दिशेने बबल चेंडूच्या खाली. बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा दर्जेदार खेळाडू एक सुंदर झेल टिपतोय आणि चैतन्य पाटील नावाचं वादळ या ठिकाणी शमवलं जातंय. या षटकामध्ये राकेश प्रभू कमाल करतोय. बी अ किंग ओव्हर मध्ये 14 धावांचं लक्ष्य होतं. विजयाचं उद्दिष्ट पार झालं होतं. मात्र नियमावलीनुसार या षटकात आपण 14 धावा करू न शकल्यामुळे आपल्या धावसंख्येतील एकूण 4 धावा होतील कमी. विजयाचं लक्ष्य 45 धावांचं आणि धावसंख्या 4 धावांनी कमी होते आणि स्थिरावते येऊन धावसंख्या 42 या आकड्यावर. 42. ऍक्शन रिप्ले बघा बबलचा. नाराज आहे बबल आपल्या लॉंग ऑफच्या सहकार्यावर. कॉल केला होता बबलने. सेफ हँड समजला जातो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पटाखा बडा धमाका. बबल नाईक एक दर्जेदार झेल टिपतोय. प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू माघारी पाठवतोय. सामना एका रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन स्थिरावतोय. 45 धावांचं लक्ष्य. 4 षटकांची सांगता. एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावा आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये 3 धावांची अपेक्षा. सेट पॅटर माघारी परतलाय. मात्र अजून एक आयकॉन खेळाडू अक्षय पवार साकडेचा हा गुणवान खेळाडू मैदानावर प्रवेश करता होतोय. ज्या अक्षयने गोलंदाजी दर्जेदार केली. या दोन्ही आयकॉनने चैतन्य आणि अक्षय दोन्ही आयकॉनने गोलंदाजी सुंदर केली. विकेट मिळवली नव्हती. मात्र दोघांनी मिळून 2 षटकामध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामुळेच सामना एका सुंदर रंगतदार स्थितीत. यानंतर होणारा पुढील सामना असेल महारवळनाथ करबुडे संघ. नाणेफेक जिंकतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय.
रत्नदीप पाटीलवाडी मिरजोडे संघ आपली सलामीची जोडी आपण सज्ज ठेवावी. शेवटचे 6 चेंडू आजच्या दिवसातील ही पहिली लढत अतिशय दर्जेदार होते. लो स्कोरिंग ड्रामा, पण हा ड्रामा शेवटच्या षटकापर्यंत येतोय. काय हा ड्रामा शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल. राज शिवगण स्ट्रायकर एंडवर आणि अक्षय पाटील नॉन स्ट्रायकर एंडवर. जिलान रिफाई बॉलिंग मार्कवर, ज्या जिलानने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं. 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन असताना फक्त 2 धावा खर्च करणारा जिलान बॉलिंग मार्कवर. आणि जिलानचा पहिला चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार. बिया किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार आणि समाप्त होतोय आजच्या दिवसातील पहिला सामना जो जिंकतोय रॉयल स्ट्रायकर नाणीज संघ. अभिनंदन रॉयल स्ट्रायकर नाणीज संघ. केसीसी रिफाई ऑल कोकण नगर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.